कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 21 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी पार्थला म्हणते, होतो ना मला त्रास, खूप घुसमट होते माझी, परंतु काय करावं ते कळतच नाही. सर्वांना असं वाटतं की मी खूप समजूतदार आहे, मी समजून घ्यायला पाहिजे, मी काव्यासारखी आदळआपट नाही करू शकत, तिच्यासारखा रागराग नाही करू शकत, परंतु आतल्या आत माझी किती घुसमट होते. हे सगळं माझ्यासाठी सुद्धा किती दुःखदायक आहे हे तुम्हाला सुद्धा नाही कळणार. पार्थ खूप दुःखी झालेला असतो. नंदिनीच्या नजरेला नजर द्यायची सुद्धा त्याची हिंमत होत नसते. तेव्हा नंदिनी ही पार्थला समजावून सांगते, परंतु काव्या आणि जीवा जसे वागताय तसं आपण नाही ना वागू शकत. एकीकडे काव्या ही आदळआपट करते, रागराग दाखवते, तर दुसरीकडे जीवा हा परिस्थितीपासून लांब पळतोय. त्याला कशाला फेसच करायचं नाहीये, दूर पळून जायचंय, परंतु आपण दोघे मोठे आहोत, आपल्यालाच त्या दोघांना सांभाळून घ्यावं लागेल, या नात्यांना वेळ द्यावा लागेल. पार्थ म्हणतो, ते करणं तर खूप जड जात आहे ना, मला सुद्धा आईबाबा तेच सांगतात की जीवाला सांभाळून घे, जीवा लहान आहे, त्याला समजून घे, परंतु माझ्या मनाचा विचार कोणी करतच नाहीये. या सगळ्या परिस्थितीचा मलाही किती त्रास होतोय, मला किती दुःख होतंय हे कोणालाच कळत नाहीये. माझी सुद्धा आतल्या आत किती घुसमट होते, काय करावं तेच मला कळत नाहीये. पार्थ किती दुःखी आहे, त्याला किती त्रास होतोय हे पाहून नंदिनीच्याही डोळ्यात पाणी येतं, परंतु ती मन खंबीर करते आणि अश्रू पुसते. ती जीवाला समजावून सांगते की आता आपल्यालाच या परिस्थितीतून काहीतरी तोडगा काढावा लागेल. दोघांचेही शब्द संपतात, काय बोलावं ते त्यांना कळतच नाही. त्याच वेळेस दरवाजा उघडून काव्या आतमध्ये येते. पार्थ आणि नंदिनीला एकमेकांबरोबर रूममध्ये पाहून तिला मोठा धक्काच बसतो आणि ती या दोघांकडेही पाहू लागते. या दोघांकडे काहीच उत्तर नसतं. तेवढ्यात रम्या आणि मंजू तेथे येतात. रम्या विचारते, अरे नंदिनी, तू काव्या आणि पार्थच्या रूममध्ये काय करतेस? काव्याला खूप राग आलेला असतो. तेव्हा रम्या मात्र आगीत तेल ओतण्याचाच प्रयत्न करत असते. तर मंजू आत्या म्हणते, मला माहिती आहे नंदिनी येथे का आली, ती नक्कीच या दोघांना त्रास द्यायला आली असेल, कारण जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा मानिनी वहिनीसुद्धा अशाच आल्या होत्या, आम्हाला खूप छळत होत्या. नंदिनी नक्कीच असं काहीतरी करायला आली असेल. नंदिनी म्हणते, नाही, मी येथे असं काहीच करायला आली नाहीये, तुमचा गैरसमज होतोय. ही तर आमची रूम आहे ना, येथे माझं आणि जीवाचं नाव लिहिलेलं होतं. तेव्हा रम्या म्हणते, तुझ्या डोळ्यांना काय चष्मा वगैरे लागलाय का, तुला नीट दिसत नाही का? येथे तुझं आणि जीवाचं नाही तर पार्थ आणि काव्याच्या नावाचं पोस्टरच लावलंय. असं म्हणून ती नंदिनीला हे पोस्टर दाखवते. हे पोस्टर पाहून नंदिनीला जबर धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, नाही, येथे तर माझ्या आणि जीवाच्या नावाचं पोस्टर होतं ना, म्हणून मी रूममध्ये आले. तेव्हा रम्या म्हणते, जाऊ दे, आता काव्या आणि पार्थला येथे आराम करू दे, जीवा तुझे तिकडे वाट पाहत असेल, तू तिकडे जा. नंदिनी ही तेथून डोळे पुसत निघून जाते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तर रम्या ही काव्या आणि पार्थला म्हणते, तुम्ही दोघे आता इथे मस्त आराम करा, मस्त एन्जॉय करा. मंजू आत्या म्हणते, आणि आम्ही तुमच्या बेडखाली कोणतेही पापड ठेवलेले नाहीयेत, येथे कुणीही लपून बसलेले नाहीये, त्यामुळे तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही, तुम्ही मस्त एन्जॉय करा. हे सगळं ऐकून पार्थला खूप राग येतो. पार्थ रम्यावर चिडून म्हणतो, तू काय बोलतेस, तुला कळतंय तरी का? काव्याच्या आईला हार्ट अटॅक आलाय, आम्ही त्या टेन्शनमध्ये आहोत आणि तुम्ही असं बोलताय, लाज नाही वाटत का तुम्हाला? रम्याला खूप राग येतो की पार्थ आपल्यावर चिडलाय. रम्या म्हणते, आमचा तसा अर्थ नव्हता, आणि ती तेथे मंजू आत्याला घेऊन निघून जाते. काव्याला खूप राग येतो, ती आदळआपट करू लागते. तेव्हा पार्थ तिला समजावून सांगतो, मला तुमच्या मनाची परिस्थिती कळते, परंतु तुमच्या मनात जी भीती आहे तसं येथे काहीही होणार नाहीये, तुम्ही आतमध्ये आराम करा, मी बाहेर जाऊन झोपतो. असं म्हणून पार्थ त्याची उशी घेतो आणि तेथून बाहेर निघून जातो. काव्या ही रूममध्ये येते. तेथे जे काही फुलांचं डेकोरेशन केलेलं असतं ती सगळं विस्कटते आणि रडू लागते. तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो, परंतु तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. इकडे नंदिनी ही जीवा आणि नंदिनीचं नाव लावलेल्या रूममध्ये येते. रूममध्ये सगळी सजावट करून ठेवलेली असते. आता याचं काय करावं हेच तिला कळत नाही. ती बेडवर जाऊन बसते. तेवढ्यात जीवा तेथे येतो. जीवा ही सगळी सजावट पाहून खूप चिडतो आणि सगळी नासधूस करू लागतो. जीवाला नंदिनी थांबवते आणि म्हणते की तुम्ही हे काय करताय? तर रम्या ही बाहेरून सगळं ऐकत असते. जीवा नंदिनीला विचारतो, तुमच्याकडे सेफ्टी पिन आहे का? नंदिनी हो म्हणते आणि त्याला सेफ्टी पिन देते.
तर जीवा एक एक करून सगळे फुगे फोडू लागतो. त्यांचा फट असा आवाज येतो. हा आवाज रम्याला खूप आवडतो आणि रम्या विचार करते किती छान आवाज आहे ना. असं वाटतंय की जीवा नंदिनीच्या कानाखालीच वाजवतोय. जर हे खरं असेल तर किती मजा येईल ना. त्यानंतर जीवा ही सगळं फुलांचं डेकोरेशन सुद्धा मोडून टाकतो. त्याचं सगळं विस्कटणं सुरूच असतं. तेव्हा नंदिनी त्याला शांत करते आणि समजावून सांगते की जीवा, मला माहिती आहे तुम्हाला खूप राग आलाय, परंतु हे सगळं करून काहीही फायदा नाहीये ना. जीवा नंदिनीला म्हणतो, मलाही ते कळतंय, आपण दोघांनी संमती देऊनच हे लग्न झालंय, परंतु आपल्या मर्जीने झालं नाहीये. त्यामुळे जोपर्यंत या लग्नाचं, या नात्याचं काय होईल हे कळत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये सगळ्या गोष्टींबद्दल अंतरच राहील. नंदिनी म्हणते, हो, आपल्याला या नात्याला थोडा वेळच द्यावा लागेल. या दोघांचं ठरतच नाही की कुणी खाली झोपायचं आणि कुणी बेडवर झोपायचं. तेव्हा जीवा हा त्याचं उशी घेऊन खाली झोपतो, तर नंदिनी ही बेडवर बसून राहते. इकडे पार्थ त्याची उशी आणि चादर घेऊन बाहेर येतो आणि सोफ्यावर झोपतो. नंदिनी आपल्या रूममध्ये आली होती. रम्या काय बोलली हे सगळं त्याला आठवतं आणि तो चांगलाच अस्वस्थ होतो. तर इकडे जीवा हा झोपून गेलेला असतो, परंतु नंदिनीला काही झोप लागत नाही. ती सुद्धा खूप अस्वस्थ असते. पार्थ हा घरातून बाहेर पडतो आणि गाडी चालवत जातो. तेव्हा त्याच्या मनात सगळे विचार येत असतात. नंदिनी काय बोलली हे त्याला आठवत असतं. तो रस्त्यावर खूप जोरात गाडी चालवत असतो. त्याच वेळेस तो एका रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला उडवणार, परंतु तो गाडी थांबवतो आणि हा अपघात टळतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही तिच्या आईने सर्वांसाठी घेतलेली गिफ्ट देत असेल, तेव्हा वसुआत्या तिचा खूप अपमान करेल आणि म्हणेल, अरे तुला लाज नाही का वाटत? एखाद्या मुलीबरोबर असं झालं असतं तर ती हाय खाऊन मेली असती आणि तू येथे सगळ्यांना गिफ्ट वाटते का? एक नंबरची नालायक मुलगी आहे तू. आणि हे सगळं ऐकून काव्याला खूप राग येईल आणि काव्या ही वसुआत्याला म्हणेल की माझ्या बहिणीला काही बोलला तर याद राखा, आमचे संस्कार काढण्यापेक्षा तुम्ही कशा आहात ते पहा, तुम्हाला बोलण्याची अक्कल तरी आहे का? तेव्हा काव्याचं हे रौद्ररूप पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसेल. वसुआत्या चांगलीच घाबरणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.